नवीन महाबळेश्वर हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे। त्यासाठी प्रशासनाने आता कार्यवाही देखील सुरू केली। मात्र आता अनेक शेतकऱ्यांसह पर्यावरण प्रेमींनी हरकती नोंदवलेल्या आहेत। शेतकऱ्यांच्या जमिनीवरील आरक्षण हा खरा कळीचा मुद्दा ठरू लागलेला आहे। याचा आढावा घेऊयात या रिपोर्टच्या माध्यमातून। नवीन महाबळेश्वर एकनाथ शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट। नवीन महाबळेश्वर वरून हरकतींचा पाऊस। शेतकऱ्यांच्या जमिनींवरील आरक्षणावर आक्षेप। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवीन महाबळेश्वर निर्माण करण्याचा प्रकल्प हाती घेतलाय। त्यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट असून त्या दृष्टीने प्रशासनाच्या हालचाली सुरू झाल्यात। या प्रकल्पामध्ये सातारा जिल्ह्यातील 4 तालुक्यातील काही भाग येतो। मात्र येथील अनेक शेतकरी अल्पभूधारक असून त्यांच्या जमिनींवर आरक्षण टाकू नये अशी मागणी आता करण्यात येते। नवीन महाबळेश्वर प्रकल्प करायचा असेल तर 4 झोन आणि बफर झोन लगत बांधकाम करणं अनिवार्य आहे किंवा कसे याबाबतचे निर्बंध, त्याचबरोबर नवी दिल्ली येथील केंद्र सरकारच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करूनच हा प्रोजेक्ट उभारणं गरजेचं आहे। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत राबवण्यात येत असलेल्या नवीन महाबळेश्वर प्रकल्पाच्या आराखड्यावरील सूचना आणि इतर हरकतींवर तालुक्यांच्या पंचायत समित्यांमध्ये सुनावण्या होत आहेत आणि या सुनावणीत शेतकरी आक्रमक भूमिका घेताना दिसतायत। हा प्रोजेक्ट बाहेरून आणलेल्या धनदांडग्यांना भरभराटी देण्यासाठी आणि स्थानिक भूमिपुत्रांना भिके कंगाल करणारा हा प्रोजेक्ट माझ्या म्हणण्यानुसार आहे। त्यामुळे RPI हा प्रोजेक्ट कोयना जलाशयात बुडवण्याच्या निर्धारात आहे। नवीन महाबळेश्वर प्रकल्पासाठी प्रामुख्याने अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जमिनी प्रकल्पासाठी घेऊ नयेत अशी मागणी आता केली जाते। खाजगी वनजीवन, स्मशानभूमी, प्रशिक्षण केंद्र, मंडई आणि वाहनतळासाठीची आरक्षणं रद्द करण्याच्या मागणीनं आता जोर धरलाय। महाबळेश्वर गिरीस्थान प्रकल्पासाठी जी साईट निवडलेली आहे ती पश्चिम घाटातली आहे आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की पश्चिम घाट जैवविविधतेनं अत्यंत समृद्ध आहे आणि त्याला आंतरराष्ट्रीय महत्त्व आहे। आम्ही आमच्या हरकती 4 तारखेला तापोळा येथे जाऊन दिलेल्या आहेत। महाबळेश्वर प्रकल्पाला आमचा विरोध नाही, पण आम्हाला सगळी माहिती मिळाल्याशिवाय आम्ही महाबळेश्वर प्रकल्पाला आमची संमती आम्ही देणार नाही असं आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे। कसा आहे नवीन महाबळेश्वर प्रकल्प? नवीन महाबळेश्वर प्रकल्पात 214 गावांचा समावेश। जावळीतील 46, पाटणची 95, सातारा तालुक्यातील 34 गावांचा समावेश। प्रकल्पामध्ये महाबळेश्वर तालुक्यातील 60 गावांचा समावेश। प्रकल्पासाठी सुमारे 13,000 कोटी रुपयांचा आराखडा। रस्त्यासाठी झाडं तोडली जाणार, मातीचं उत्खनन होणार। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीनं प्रबंध अधिकारी जितेंद्र भोपेल यांनी मात्र हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या फायद्याचा असल्याचं म्हटलंय। तसंच यात कुणाचंही नुकसान होणार नसल्याचं सांगितलंय। लोकांच्या मध्ये गैरसमज आहे की हे जागा सगळे अक्वायर करतायत आणि त्यामुळे तुमची जागा सगळे करणार। नागरिकांमध्ये थोडा कोयना प्रोजेक्ट हा एक शब्द कोयनाचा असल्यामुळे लोकांना अजूनही वाटतं की हाही काहीतरी नवीन प्रोजेक्ट आलाय आणि जागा आम्ही ग्रॅब करणार होतं। तसं कुठल्याही प्रकारचं नाही आहे। नवीन महाबळेश्वर प्रोजेक्ट फायद्याचा आहे की तोट्याचा आहे? अतिशय फायद्याचा आहे। नवीन महाबळेश्वरचा प्रकल्प हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे असं त्यांनी अनेकदा सांगितलंय। मात्र आता हा प्रकल्प सुरू होत असतानाच त्यावर हरकतींचा पाऊस पडू लागलाय। त्यामुळे आता याबाबत सरकार काय तोडगा काढतं याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागलेत। इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।